मंडळी, उद्या 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. प्रत्येक पौर्णिमेला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अनेक सेवा उपासना हे करत असतो. कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची आवडती तिथी मानली जाते. पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र, सात्विक आणि शुभ मानला जातो. गुरुवार हा माता लक्ष्मीचा पूजा अर्चा नामस्मरण विधी करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी शुद्ध मनाने मनोभावे माता लक्ष्मीच्या सेवेने पूजेने शुभ फळं आपल्याला मिळतात. तसेच पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचीही पूजा करावी आणि या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू आपण अर्पण करावी. यामुळे घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरताही जाणवत नाही. प्रथम अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर पंचामृताने तसेच पाण्याने अभिषेक करावा आणि मूर्ती स्वच्छ करून एका तामणात ती ठेवावी. मातेला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून दीपधूप दाखवावा आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत तांदूळ अर्पण करावेत. शक्यतोवर गव्हापेक्षा तांदळाचाच वापर आपण करावा. मूठभर तांदूळ घेत माता अन्नपूर्णेच्या खांद्यापर्यंत आपण तांदूळ अर्पण करावेत आणि त्यानंतर हे धान्य आपल्या घरातील डब्यामध्ये बरकत म्हणून टाकावं आणि थोडे तांदूळ एका छोट्या प्लेटमध्ये घेऊन अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवावी. तसेच या दिवशी आपल्या गॅस शेगडीचीही पूजा करावी. त्यावर देखील कुंकवाने स्वस्तिक काढून शेगडीचीही पूजा करावी. कारण यामुळे आपल्या घरातील अन्न सात्विक आणि रुचकर होत असतं. श्री स्वामी समर्थ.